नमस्कार मंडळी, माझं नाव आहे विवेक ठाकूर. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे अभिषेक राणे नमस्कार मंडळी, माझं नाव आहे यश भोज आणि तुम्ही बघत आहात तुमच्या सर्वांचं चॅनल ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त. तर आपल्या यश भोजनं आज आम्ही आणलं फायनली. Yes. कॅमेराच्या मागे 19 एपिसोड्स तो होता. आज 20th एपिसोड त्याला आम्ही फ्रंटवरती घेऊन आलो. तर आज आम्ही त्याच्याशी गप्पा मारणार आहोत, त्याला विचारणार आहोत की 19 एपिसोड्समध्ये त्याचा एक एक्सपिरियन्स कसा होता. सो आमच्या यश भोज हा गुजरातचा आहे. हा. सो त्याच्याकडून आम्ही जर मराठी एक्सपेक्ट केलं तर एकतर तो येत्या 6 महिन्यात शिकेल किंवा आम्ही विसरू. सो आम्ही ठरवलंय की आमची मराठी राहू दे आणि त्याच्याकडे त्याला जो कम्फर्टेबल आहे त्या भाषेत त्याच्याशी बोलूया. यश, वेलकम टू बोलूया बिंदास. तो थोड़ा इंट्रोडक्शन दे दिए भाई. अच्छा, याबद्दल मैं अपना introduction. introduction. So, hello, myself Yash. I'm from Gujarat, and yeah, me and Abhishek क्या बोलूं भाई अभी इधर. हेलो, मेरा नाम यश है और अच्छा भी नहीं लग रहा है ना. हो, इंट्रोडक्शन द्या भाऊ. सो हाँ, मेरा नाम यश भोज है. मैं वैसे गुजरात से हूँ. Born and brought up in Gandhinagar. Then after I moved to Himachal for my further studies, and then I came to here for my further studies. सो आता आम्ही सध्या आम्ही क्लासमेट्स आहोत आणि आम्ही एकाच कोर्समध्ये होतो आणि नेमका हाच माझा पहिला मित्र होता त्या क्लासरूम मध्ये. कारण पहिल्या दिवशी आम्ही एक दुसऱ्याच्या बाजूला बसलेलो आणि असंच टूरवरती गेलो आणि आपण आधीपासूनच या फील्डमध्ये असल्या कारणामुळे याला पण इंडियामध्ये एक्सपिरियन्स होता. मोठ्या मोठ्या कंपनी सोबत डिझायनिंग आणि व्हिडिओग्राफर, सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं त्यांनी. आणि भाई निफ्ट मध्ये पण शिकलाय. निफ्ट बद्दल बताओ भाई कुछ. भाई कैसा था तेरा एक्सपीरियंस उधर? निफ्ट का एक्सपीरियंस ऑफ कोर्स है, बहुत अच्छा था. और मेरे को सेंटर कांगड़ा में मिला. अच्छा, कांगड़ा कहाँ पे? कांगड़ा, हिमाचल प्रदेश. अच्छा, हो, तो वहाँ पे ठंड होगी मतलब. हाँ, ऑफ कोर्स भाई, ज्यादा ठंड थी. बट हाँ, एज कम्पेयर टू इधर, अभी तो अपने को इधर का हो ही गया है वेदर का. बट हाँ, वहाँ पे भी इतना ठंड नहीं था, मतलब -8 -2 मैक्सिमम ज्यादा था. बट हाँ, फन था बहुत पहाड़ों में. और लाइक निफ्ट में पढ़ने का एक्सपीरियंस, हाउ वाज योर एक्सपीरियंस? एज अ एक्सपीरियंस मेरे को बहुत अच्छा लगा, क्योंकि ऑफ कोर्स नेशनल इंस्टीट्यूट ऑफ फैशन टेक्नोलॉजी इज सेकंड नंबर आफ्टर इन फैशन डिपार्टमेंट इन फैशन टेक्नोलॉजी. एंड वहाँ पे मैंने कम्युनिकेशन डिजाइन स्टडी किया था. तो इट्स अबाउट फोटोग्राफी, ब्रांड बिल्डअप एंड एक्सपीरियंस डिजाइन, यूआई. खर्च किती येतो तिकडे? अभी उसका रहने दो, वो साइड में. अरे बता दे यार कुछ तो ऑडियंस को. निफ्ट में जिनको जाना होगा भाई. पढ़ाई करना है मेरे को, कल निफ्ट में एडमिशन लेना है. तो मेरे दिमाग में अभी अपन इधर लोगों को पूछा कि कनाडा आने का तो खर्चा कितना दिमाग में रख के आप आए थे. तो तू जब भी उधर गया था तभी कितना एक अप्रोक्स अगर किसी को रहने का रहेगा मतलब? हाँ, मतलब उसका हर एक सेमेस्टर अराउंड 80,000. 1 लाख पर सेमेस्टर. अच्छा, और वो 4 इयर्स का कोर्स? हाँ, वो 4 years. और वो भी मतलब सेंटर टू सेंटर डिपेंड. हाँ, नहीं, सेंटर टू सेंटर नहीं, मतलब स्टैंडर्ड है. अच्छा, मतलब सेमिस्टर फीस और जो एज्युकेशनल फीस आहे स्टँडर्ड आहे सब NF. अच्छा. सो बघा, आम्ही पण असंच म्हणजे ह्यांनी पण मला असंच रॅन्डमली सांगितलेलं की जेव्हा मी याला आयडिया पिच केलेली ही गोष्ट करायची म्हणून. सो त्यांनी पण पहिल्या ह्याच्यातच हो बोललेला, कारण आम्हाला इथे काही ना काहीतरी नवीन चालू करायचं होतं सगळ्यांना. सो हा अख्खा आपलं प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन सगळं हा बघतोय आणि इज अ व्हेरी गुड फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर. सो तर जर कोणाला काही गरज असेल इव्हेंट्स किंवा काही असेल, सो ही इज द मॅन. कॉन्टॅक्ट करा. त्याचं इंस्टाग्राम वगैरे आणि टाकलं आणि आमचं पण इंस्टाग्राम वगैरे आम्ही केलंय. सो ते पण बघा. आणि आता दादूस पण आपला ग्रॅज्युएट झालाय, त्याच्यासाठी पण जॉब आम्ही शोधतोय आणि तो IT फील्ड मधून आहे. सो ते पण लिंक्डइन आहे, प्रोफाइल रिझ्यूम टाकते भाई, रिझ्यूमची लिंक टाकते. सगळ्यांचे आमचे सगळ्यांचे लिंक्डइन तर आहेत. सो तुम्ही त्यांना पण जरा बघा, लक्ष द्या, काही आम्ही चेंजेस करू शकतो. कारण आम्ही पण आता शिकतो लिंक्डइन. आम्ही इकडे कॅनडामध्ये आल्यापासून सुरू केलं लिंक्डइन. हा प्रकार इंडियामध्ये खूप क्वचित होता, आम्ही वापरायचो नाही. पण आता त्याच गोष्टीतून हे बोलूया बिंदास 20th एपिसोड वरती आम्ही आलो आणि त्याचबरोबर आता मूळ मुद्द्यावर आम्ही. सो 20 एपिसोड नंतर आता एक मोठा बदल होत आहे बोलूया बिंदास हे जी आपला चॅनल आहे. सो तो काय बदल आहे हा आपला विवेक ठाकूर आपल्याला सांगेल.
भावांनो, हा माझा लास्टचा एपिसोड आहे. बोलू द्या बिंदास सोबत. आम्ही 20 एपिसोड केले भाई. हो. खूप मजा आली. Yeah. डिफरंट गेस्टला येस येस हे झाला आणि खूप काय काय केलं. बट आय थिंक आता टाइम आहे की आता अभिषेक करणार होस्ट. ठीक आहे. आणि कधी कधी यशला पण घे भाई. हा, यश तर बिलकुल. यशला मध्ये मध्ये आणावाच लागणार मला. Yes. काय ना काहीतरी करावंच लागणार. लाईक जरी मी गेलो तरी बोलूया बिंदास चालू राहणार. आणि असं नाही की आमच्यात काय झालंय. हा. हो हा. येस येस येस. That is सो what I काही Yes. असं कारण नाहीये किंवा काहीही असं हे नाहीये. Yes. ते प्रत्येकाचे एक वेगवेगळे रिझन्स होते. Yeah. सो म्हणून आणि आम्ही कंटिन्यू तर करणारच आहोत बोलूया बिंदास. त्याच्यात तर काही वाद नाही. कारण आता तरी लोकांना आम्हाला पण अजून दोघा तिघांनी मेसेजेस केलेत की आम्हाला एपिसोड्स करायचे आहेत. सो त्यांना तर आम्ही स्टेक राहणारच आहोत आणि असे जेवढे एपिसोड्स आम्ही आतापर्यंत केले तेच ह्याच्या पुढेही आम्ही करू. Yes. आणि जो जसा सपोर्ट तुम्ही आतापर्यंत दिलात तसाच सपोर्ट करत राहा भाई. एक्सपेक्ट पुढेही करू. कारण ऍट द एंड हे चालू ठेवायचं आहे. त्याच्या मागची जी आमची भावना होती चालू करण्याची ती आपली जी मराठी कम्युनिटी आहे किंवा जी आपली मराठी माणसं आहेत त्यांना एकत्र आणणं. त्यांना एकत्र तर आहोतच आपण, पण लोकांपर्यंत आपली मराठी माणसं पोहोचावी. म्हणजे आपले जे इंटरनॅशनल स्टुडंट्स येतात किंवा Yeah. आपण आम्हाला जेव्हा आम्ही आलो तेव्हा माहिती नव्हतं. पण आता जेव्हा जेव्हा कॉन्टॅक्ट झाले तेव्हा आम्हाला माहिती आहे की आम्ही कोणाला कॉन्टॅक्ट करू शकतो. आम्ही ग्रॅज्युएट होतोय तर आम्हाला माहिती आहे आम्हाला कोण हेल्प करू शकतं. सो या चॅनलनी ते एक गोष्ट चांगली दिली आणि खूप चांगली माणसं आमच्याशी जोडली गेली जी चॅनलबद्दल म्हणजे एव्हरी मंथ विचारत राहतात कसं चाललंय, काही मदत हवी आहे का किंवा तुम्हाला काही करायचं आहे का नवीन. सो त्यांच्यासाठी पण त्यांना सर्वांना थँक्यू. नितीन दादा असेल, Yes. वैभव दादा असेल, चैतन्य दादा असेल, सगळेच म्हणजे पहिला एपिसोड प्रसन्न ते लास्टचा एपिसोड वीरेंद्र. म्हणजे हा एक अख्खा आमचा सीझन झालाय. हा, season. सीझन 1 झाला हा बोलिया बिंदासचा 20 एपिसोडचा. कारण स्टार्ट पण प्रसन्नापासून झालेली आणि एंडचा लास्ट एपिसोड पण प्रसन्नाचा मित्र होता. मित्र. त्याचा रूममेट पहिला त्याचा रूममेट आणि हा. त्याचा लास्ट एपिसोड होता. सो हे एक सायकल होतं मस्त आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. सो विवेक तुझा कसा एक्सपिरियन्स होता त्याच्यात? माझा तर भाई चांगला होता भाई. कारण का आपण नॉट जस्ट इथे स्टुडिओ मध्ये पहिले गेले, नंतर इथे घरी गेले, नंतर आम्ही ट्रॅव्हल पण केले भाई. Yes. म्हणजे हा. टोरंटोला टोरंटो, भारी भारी लोकेशनला गेले. हो. वरून आपला तो दादा अजिंक्य दादानी रॅडिसनला बोलवलं होतं भाई. तिथे तर काय एक नंबर. So वरना पहिला- सुशांतकडे पण गेलो होतो भाई. हो. आणि असे कितीच तरी आहेत भाई अजून ते बोलवतात. हो हो सगळे बोलवत आहेत पण तेच आहे की ट्रॅव्हल आणि सगळं बघावं लागतं. कारण का आता हे पण स्टुडंट आहे, मी पण ग्रॅज्युएट झालो, माझा पार्ट टाइम जॉब चालू आहे, पण मी जॉब पण शोधतोय. हो आणि हे लोक पण आता लास्ट सेमिस्टर आहे राईट. Co-op चल रहा है Co-op अपना. चालू आहे. कोऑप चालू आहे आता कॅपस्टोन हा. आणि टाइम इज फ्लाइंग भाई फटाफट. Yes. कळतच नाहीये की कसं काय आम्ही मॅनेज करतोय. पण त्यातून पण मला यशनी, युक्ता आणि या लोकांनी जी सपोर्ट केला की प्रत्येक वेळी व्हिडिओ जेव्हा करायचा असतो तेव्हा आम्हाला आमचं शेड्यूल न बघता समोरचे जे आमचे गेस्ट आहेत Yeah. त्यांचं शेड्यूल बघून आम्हाला आमचं मॅनेज करावं लागायचं. Right. पण या लोकांनी जेव्हा आम्ही एपिसोड प्लॅन केला तेव्हा हे लोक बोलले की हा आपण करूया. आमचे शेड्यूल्स आपल्यानी मॅनेज करून आपण त्यांच्यासाठी करूया. पण तेव्हा या लोकांनी खूप मदत केली. Right. सो म्हणून आजपर्यंत म्हणजे या 20व्या आणि एव्हरी वीक टाकणं इज नॉट इझी गाईज. येस. सो कारण का पूर्ण गेस्ट शोधायचा आहे, गेस्ट हा. सोबत त्याचा टाइम मॅनेज झाला पाहिजे, बरं चौघांचा टाइम खरं. मॅनेज झाला पाहिजे. खरंय. सो आणि ते सगळं करून टफ आहे. आम्ही आज या 20व्या एपिसोड पर्यंत आलोय. सो हा आता विवेकचा तर शेवटचा एपिसोड आहे. पण याच्या पलीकडेही आम्ही असेच एपिसोड येत राहतील. तुमच्याकडे जर काही आयडियाज असतील की तुम्हाला अजून काही बघायचं आहे वेगळं बोलिया बिंदास्तवरती किंवा अजून काही गोष्टी नवीन करायच्या असतील तर आम्ही त्याच्यासाठी ओपन आहोत. हे आम्ही याच्या आधी पण बोललेलो आणि जे बोलिया बिंदास्तचं आपण ठरवलेलं की आपण मीटअप करणार आहोत आणि इन्फ्लुएन्सर मीटअप पण करायचं भाई. सो ते कंटिन्यूच आहे. ते आपल्याला करायचंच आहे आणि असे खूप इव्हेंट्स होणार आहेत. आता सध्याच एक मी फ्लायर बघितला ज्यात एक मराठी इव्हेंट होणार आहे. सगळे जेवढे आपले ऑन्टॅरिओमध्ये मराठी ग्रुप्स आहेत ते सगळे एकत्र येऊन एक मोठा इव्हेंट करत आहेत. हो. सो त्याची अजून मला काही आयडिया नाहीये पण त्याचा फ्लायर तुम्ही पण बघितला असेल. जर तुम्ही बघितला असेल आणि आपण काही त्याच्यासाठी करू शकतो तर प्लीज तुमच्या टीम मधले जे कोणत्या टीम मध्ये असाल तर आमची काहीही हेल्प होऊ शकेल. सो प्लीज आम्हाला कळवा. आम्हाला मजा येईल त्या गोष्टीचा एक पार्ट व्हायला आणि असेच कॉन्टॅक्ट करायला. कारण ऍट द एंड हे चॅनल तुमच्या सर्वांचं आहे. आम्ही फक्त एक
एक जरिया आहोत त्या गोष्टीपर्यंत आपल्या लोकांना कनेक्ट करायचा. सो आजपर्यंत जेवढं प्रेम दिलं आहात, आजपर्यंत जसे शेअर करत आहात, जसं कॉमेंट, लाईक काय काय करत आहात, तर ते प्लीज करत राहा आणि ते बेल आयकॉन दाबा भाई. प्लीज. सो तेच या ह्याच्यावरती आपण विवेकचं खूप मनापासून धन्यवाद भाई की तुम्ही आले, 20 एपिसोड्स केले आमच्यासोबत, खूप भारी वाटलं. आणि हे नाईस. हे बोलूया बिंदास कडून एक छोटस सिरियसली फुल ना फुलाची पाकळी रेकॉर्ड भाई, रेकॉर्ड केला भाई. ए भाई हे कुठे आहे? शाल नारियल विरियल चाहिए भाई. हे काय भाई? शाल श्रीफळ नसतो आमच्याकडे. हा पण ठीक आहे, कॉन्व्होकेशनला आहे भाई आपली. अरे हा कधी आहे कॉन्व्होकेशनला आहे भाई. माझा कॉन्व्होकेशन आहे फेब एंड मध्ये. हा डेट सांगतो मी तुम्हाला आता बघून. चालेल या चालेल. नक्की. सो हे तुला पूर्ण टीम बोलूया बिंदास कडून ओके एक आठवण आपल्या सर्वांची 20 एपिसोडची. ओके. सो तुझ्यावर आहे ते. एक छोटस एक राईटअप आहे आणि ठीक, आपल्या सगळ्यांच्या ठीक आहे, चलेगा चलेगा भाई. पर्सनल आहे भाई. सो थँक्यू सो मच या एपिसोड बघितल्याबद्दल. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्की कॉमेंट्स मध्ये कळवा. आमच्या सगळ्यांचे इंस्टाग्राम्स आहेत, फॉलो करा आम्हाला इंस्टाग्राम वरती. आणि कोणाला जर गेस्ट यायचा असेल बोलूया बिंदासवर तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. तो फॉर्म तुम्ही क्लिक करू शकता किंवा आम्हाला डिरेक्टली डीएम जरी केलात, कारण आम्हाला लोक आता डिरेक्ट मेसेज करतात की आम्ही एपिसोड बघितला तुमचा. एकदम रॅन्डमली एका दादांनी आम्हाला मेसेज केला, मिसिसागाचे आहेत ते, आणि सांगितलं की अरे तुम्ही खूप चांगलं काम करतात पण त्यांचा एपिसोड थोडा डिले होतोय. सो पण आम्ही त्यांच्याशी पण बोलणार आहोत. सो सर्वांना हे जे तुमचं प्रेम आहे हेच आम्हाला मोटिवेट करतं ऍक्च्युली, की एव्हरी एपिसोड जसं दादूच बोलला, एव्हरी वीक आम्ही एपिसोड करणं इज नॉट इझी. कारण यश पण बिझी असतो, मी पण बिझी असतो, दादूस पण तेव्हा बिझी असते सगळं मॅनेज करून. सो असंच प्रेम दाखवत राहा, असंच सपोर्ट करत राहा. आणि आता तुम्ही एक नवीन फेज बघणार आहात पूर्ण बोलूया बिंदासचं आपण काहीतरी. सो आम्ही हा सीझन 1 म्हणून एक प्लॅन करत होतो की हा 20 एपिसोडचा आमचा एक सीझन 1 झालाय. सो एक नवीन सीझन सोबत नवीन गोष्टी, नवीन आयडियाज आणि नवीन फन एलिमेंट्स तुम्ही बघाल. सो असंच सपोर्ट करत राहा आणि प्लीज बोलूया बिंदास या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब तुम्ही व्हिडिओज बघता, सबस्क्राईब नाही करत. सो प्लीज 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 सबस्क्राईब करा, एवढंच मागेन. आणि ऍट द एंड विवेक तू कधीही येऊ शकतोस, कारण हे आपण सुरू केलेला एक प्रोडक्ट आहे आणि हे याच्यामुळे लोकांना आपण जी हेल्प केली ते आपल्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सो तू कधीही आपल्या या चॅनलमध्ये कधीही वेलकम आहेस. ठीक आहे. सो येस, हा आजचा एपिसोड होता 20वा. तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि सेम गोष्ट काय ते काय बोललेलं आपण, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा, बेल दाबा आणि व्हिडिओ शेअर करा भाई. येस, आणि बोलूया बिंदासला इंस्टाग्राम वरती पण फॉलो. येस. सो येस, हे आहे आमचं चॅनल, तुमच्या सर्वांचं चॅनल, ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास.